सुरुवातीला काही शंका वाटल्या का, भीती वाटली का कन्वर्ट करायच्या वेळेस? थोडीशी माहिती नव्हती तेव्हा भीती वाटली की बाबा कसं काय आहे, काय माहित नव्हतं ना. तुमच्याकडे ती माहिती मिळाली त्याच्यावर मला केली. आज रिक्षा घेताना पहिला विचार काय आला मनामध्ये? जुनीच माझी आता नवीन झाली की आता इंजिनचं काम वगैरे काय झंझट नाहीये, याला जास्त मेंटेनन्स नाहीये. आता याच्यामध्ये खर्चाला सीएनजीचा याच्यामध्ये भरपूर फरक आहे. म्हणजे सीएनजीचा रेट वाढत जाणार, त्यापेक्षा हे बॅटरीचं परवडतं. रिक्षा चालकांना काय सांगाल तुम्ही? मी तर सांगेल आता इंजिनच्या रिक्षाला परवडणार नाही याच्या पुढे सुद्धा. सीएनजी पेट्रोल आता ह्याच्या पुढे मागत होत राहणार, ते काही कमी होणार नाही. त्यामुळे तुम्ही हे विचार करा. जर कोणी तुम्हाला म्हटलं नाही फायदा नाहीये तर तुम्ही त्यांना काय सांगाल? तसा फायदा नाहीये. सीएनजीचे रेट आता रोज वाढतच चालले, कमी होणार नाही. त्यापेक्षा हे परवडतं ना. तर सीएनजी आम्हाला दिवसाला 150-200 रुपयाचं लागेल, 150 किंवा 200. आता हे त्याच्यापेक्षा कमी खर्च आहे, तर हे परवडतं आम्हाला. आणि तुमची तुम्हाला जुनी रिक्षा तीच इलेक्ट्रिक कन्वर्ट करून भेटली आहे. आता ही माझी नवीनच झाली ना, आता ह्याचं बी लाईफ वाढलं.